कसा होता तुमचा पहिला दिवस? तर आज मी आले काश्मीरला. ते काश्मीर नाही बरं, केरळमधलं काश्मीर, मुन्नार, जिथे दूर दूरवरती आहेत डोंगर आणि त्यावरती आहेत चहाचे मळे. हॅलो, मी आहे स्नेहल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या केरळ सफरच्या दुसऱ्या भागात. आजच्या दिवसाची सुरुवात झाली या छान साऊथ इंडियन ब्रेकफास्टने आणि आता वेळ झाली हॉटेलमधून चेकआउट करण्याची. जाण्याआधी या हॉटेल समोरच्या गार्डनमध्ये छान फोटोज व्हिडिओज काढले आणि निघाले मी मुन्नार एक्सप्लोअर करायला. सगळ्यात आधी तर मी आली आहे या स्पाइस गार्डनमध्ये, जिथे बरीच आयुर्वेदिक आणि खडे मसाल्यांची झाडं होती. त्यांचा उपयोग आम्हाला इथे समजावून सांगण्यात आला, जसं की अश्वगंधा. आयुर्वेदिक में राजा है। ये प्लांट छोड़ के कोई भी दवा आयुर्वेदिक में नहीं बना। इम्यूनिटी, स्टामिना, एनर्जी हमारे बॉडी में बढ़ाएगा। नंतर मी आली या चॉकलेटच्या दुकानात. इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सची चॉकलेट्स होती. तिथे त्यांनी आम्हाला काही चॉकलेट्स टेस्टिंगलाही दिली. तीच टेस्टिंगची चॉकलेट्स पोटभर खाऊन आम्ही निघालो झिपलाईन पॉईंटला. तिथे आमच्यातल्या काही जणांनी झिपलाईन केली, जी फुल ॲडव्हेंचरस होती. तिथून आम्ही आलो आहे आता मुन्नारच्या नलाथनी म्युझियमला. इथे शेतीसाठी लागणारी अवजारं, पूर्वी वापरली जाणारी घड्याळं, जुने टाईपरायटर्स आणि हिशोबाच्या मशीन बघून मला जाणवलं काळ किती बदलला आहे. इथल्या जुन्या वस्तू, मूर्ती, पॉटरी आणि कलावस्तू सगळंच फार सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होतं. आणि सगळ्यात मजेची गोष्ट माहिती आहे काय? इथे मी बघितला जगातला पहिला वहिला टेलिफोन, जो साधारण 1800च्या शेवटी वगैरे वापरात आला होता. त्यानंतर आम्ही आलो आहे आता टी फॅक्टरीला, जिथे चहा पावडरची प्रोसेस आम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केली. जसं की या मशीनला सॉर्टिंग मशीन म्हणतात. चहाची पानं वाळवल्यानंतर इथे साईजनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट केली जातात आणि मग ती मार्केटला जातात. आणि चहा पावडरचे इतके प्रकार असतात हे मला इथे आल्यानंतरच समजलं. तिथेच शेजारी एक छोटंसं स्टोअर होतं, जिथे सगळ्या प्रकारचे चहा आणि कॉफी विकायला होते. मी सुद्धा थोडीफार खरेदी केली. असे बसमध्ये छान गेम्स वगैरे खेळत खेळत आम्ही पोचलो आता इको पॉईंटला. इथे मी खूप छान छान फोटोज काढलेत, जे मी लवकरच पोस्ट करेन. तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आम्ही आलो आहे सूर्यनेलीमध्ये, जिथून आमचे नेक्स्ट पॉईंट्स अगदीच जवळ आहेत. आणि आजचा आमचा स्टे आहे या लेक झोन हॉलिडे रिसॉर्टमध्ये. आणि आल्या आल्या आमचा गाईड आम्हाला काय विचारतोय बघा बरं. कसा होता तुमचा पहिला दिवस? पण फिरून फिरून आम्ही इतकं थकलो होतो की सगळ्यांचाच आवाज खाली गेला होता. नंतर आम्ही रूममध्ये आलो. रूम खूप छान होती, नीट होती आणि एकदम कॉझी वाईब्स देणारी होती. त्यानंतर सगळ्यांनी डिनर केला आणि झोपून गेलो, कारण आता पहाटे 3 वाजता आम्हाला उठायचं होतं. कशासाठी ते तुम्हाला पुढच्या भागात कळेल. तोपर्यंत बाय.